नमस्कार. घरच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. घरच्या स्वयंपाकमध्ये आपण खूप साऱ्या वाळवणाच्या रेसिपीज बघितल्या. पण आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत. ते म्हणजे मूग डाळीचे पापड. रेसिपी अगदी सोपी आहे. फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमची सुद्धा रेसिपी अगदी मस्त होईल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी 1 कप मुगाची डाळ आणि वजनाने म्हणाल तर 250 ग्रॅम मुगाची डाळ रात्री निवडून स्वच्छ करून भिजायला घातली होती. तर अशा प्रकारे आपल्याला आदल्या दिवशी रात्री ही डाळ भिजायला घालायची. भिजवून घेतलेल्या मुगाच्या डाळीमधलं पहिलं पाणी मी सगळं काढून टाकलं आणि आता याला परत 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, ही डाळ जेव्हा आपण भिजायला घालतो, तर तेव्हा भिजायला घालताना ती वजनाने किती जरी असेल, तरी एखाद्या भांड्याने मोजायचं. कारण आपण जर भांड्याने मोजली, तरच या पापडांसाठी आपल्याला पाणी परफेक्ट प्रमाणात वापरता येईल. तर मी या कपाने ही डाळ मोजली होती आणि याच कपाने आता आपण याच्यासाठी पाणी वापरणार आहोत. धुवून घेतलेली डाळ आता आपण बारीक करून घेणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी-थोडी डाळ घालून आपण बारीक करूया. एका वेळी खूप जास्त घालायची नाही आणि ही डाळ वाटताना थोडंसं आपण गरजेप्रमाणे पाणी घालणार आहोत. तर इथे 1 कप पाणी मी घेणार आहे. तर या कपाने जे पाणी घेतलेलं आहे त्यातलंच पाणी वापरून ही डाळ आपण अगदी मऊसर अशी बारीक करूया. गरजेप्रमाणे पाणी घालून इथं मी डाळ बारीक करून घेतलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला जितकी शक्य तितकी ही मऊसर अशी डाळ बारीक करून घ्यायची. तर उरलेली डाळसुद्धा मी अशीच बारीक करून घेते. डाळ सगळी बारीक करून झालेली आहे आणि एक स्टीलचं पातेलं घेतलंय आणि त्याच्यावरती आपण बारीक केलेली डाळ मी घातलेली आहे. तर ही डाळ आपल्याला अशा प्रकारे चाळणीतून गाळून काढायची, जेणेकरून याच्यामध्ये थोडेफार डाळीचे मोठे कण राहिले असतील तर ते निघून जातील. डाळीमध्ये येणार नाही. डाळीमध्ये जर आले तर पापड आपले फाटतील. चाळणीत आता डाळ काढून घेतली. ती पळीने अशा प्रकारे आपण थोडीशी प्रेस करायची, म्हणजे मग मऊसर झालेली डाळ चाळणीतून खाली पडेल आणि जे कण उरलेले आहेत ते सुद्धा आपले चाळणीतच राहतील आणि त्यामुळे पापड छान होतील. डाळ इथं चाळणीतून गाळून घेतली मी आणि इथे थोडंसं आपल्याला याचा जाडसर असा चुरा किंवा चोथा दिसतोय. तर आपण जे 1 कप पाणी घेतलं होतं त्यातलं थोडंसं पाणी मी इथं मिक्सरच्या भांड्यात घातले आणि त्या चुऱ्यावर आता डाळीच्या घालते. म्हणजे मग याच्यामध्ये जी डाळ बारीक झालेली आहे, थोडीफार राहिली असेल तीसुद्धा गाळली जाईल. डाळ गाळून घेतल्यानंतर डाळीचा जो चुरा राहिलेला आहे, तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा. बारीक केलेली डाळ गाळून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये जी रफ डाळ राहिलेली आहे, तर तीसुद्धा बारीक करायची आपल्याला आणि याच्यामध्ये घालायचं आहे पोहे खाण्याच्या चमच्याने 4 चमचे तांदळाचं पीठ. तर हे पीठ घातल्यामुळे पापडांना बाइंडिंग येईल आणि पापड अजिबात चिरणार वगैरे नाही आहेत. तर त्याकरता 4 चमचे तांदळाचं पीठ घालणं गरजेचं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे गरजेप्रमाणे थोडंसं पाणी. पाणी घालून आपण याला बारीक करूया, म्हणजे चांगलं ते एकजीव होईल आणि कपातलं पाणी शिल्लक तसंच ठेवायचं आहे. उरलेली डाळ आणि तांदळाचं पीठ एकजीव करून मी इथं बारीक करून घेतलेलं आहे आणि आता पुन्हा तेच पातेलं घ्यायचं पहिलं, त्याच्यावर चाळण ठेवायची आणि आत्ता बारीक केलेलं मिश्रणसुद्धा त्याच्यातून गाळून घ्यायचं. बारीक केलेलं मिश्रण आपण आता पुन्हा गाळून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्या कपातलंच पाणी मी इथं थोडंसं घातलेलं आहे आणि आता लक्षात ठेवायचं की आपण इथं 1 कपभर पाणी वापरलेलं आहे. हे मेजरमेंट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे आणि आता चमच्याने याला अशा प्रकारे गाळून घेऊया आणि उरलेला चोथा बाजूला काढून टाकूया. डाळ इथं तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी. तर सुरुवातीला आपण 1 कप पाणी घातलं होतं, तर त्याच कपाने आणखी 6 कप पाणी आपण याच्यामध्ये घालायचं आहे. म्हणजेच या रेसिपीसाठी आपल्याला टोटली या कपाने 7 कप पाणी लागणार आहे. तर पाणी इथं मी मोजून घेतलेलं आहे आणि डाळ मी जाड तळाच्या पातेल्यामध्ये काढलेली आहे. सुरुवातीला डाळ जेव्हा आपण गाळली तेव्हाच तुम्ही जाड तळाचं पातेलं घ्या. मी अगोदर स्टीलचं घेतलं होतं, म्हणून आता हे घेतले आणि आता पाणी आपण जे मोजून घेतले ते या डाळीमध्ये घालूया आणि चांगलं याला ढवळून मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस सुरू करण्यापूर्वी आपण डाळ आणि पाणी चांगलं ढवळून घेतलं आणि आता गॅस सुरू करून गॅसवर पातेले ठेवले. सुरुवातीला याच्यामध्ये फक्त मीठ घालायचं. मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती सुरुवातीला 6 मिनिट आपण या मिश्रणाला शिजवून घेऊया. मध्यम आचेवरती 6 मिनिट झाले हे पीठ मी शिजवते त्याला आणि आता तुम्ही बघू शकता पीठ थोडंसं आपल्याला घट्टसर झालेलं दिसतंय. तर याला सतत ढवळून घेणं फार गरजेचं आहे. थोडं जरी आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं तर लगेच पिठाची गाठ होते. त्यामुळे पळी पातेल्याच्या तळापर्यंत नेऊन याला सतत ढवळून घ्यायचं आहे. आता पीठ एवढं घट्टसर झाल्यानंतर गॅस एकदम मंद करायचा आहे आणि मंद गॅस करून आपण याच्यामध्ये काही मसाले घालणार आहोत. तर मसाले आपण सुरुवातीला घालायचे नाहीत, तर पीठ एवढं घट्ट झाल्यानंतरच याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत.
याच्यामध्ये घालायच्या आहेत आता 10-12 कुटून घेतलेल्या लाल मिरच्या. तर या सुक्या मिरच्या नाही आहेत, तर हिरव्या मिरच्याच लाल झाल्यानंतर त्या वापरलेल्या आहेत मी. आणि मिरच्या घालण्यापूर्वी मी याच्यामध्ये 1 टीस्पून जिरे घातले होते, पण ती क्लिप माझ्याकडून गहाळ झाली. तर तुम्ही समजून घ्या, की हिरव्या मिरच्या आपण घातल्या त्याच्या अगोदर आपण 1 टीस्पून जिरे घालायचे आहेत. जिरे घातल्यामुळे याला छान रंग येईल. आणि आता पुन्हा आपण याला 3 ते 4 मिनिट मंद गॅसवरती सतत ढवळून घेत शिजवणार आहोत. तर पुन्हा मंद गॅसवरती ह्या मिश्रणाला मी 5 मिनिट शिजवून घेतले आणि मिश्रण पळीतून खाली सोडल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची आपल्याला याला कन्सिस्टन्सी हवी आहे. याच्यामध्ये तुम्ही 1 टीस्पून तीळसुद्धा घालू शकता तुम्हाला जर घालायचे असतील तर. तर आता सुरुवातीला मी गॅस बंद करते आणि आणखी एक खूण सांगते तुम्हाला हे मिश्रण शिजले ते कसं ओळखायचं त्याची. पळी मिश्रणामध्ये बुडवून काढायची आणि बोटाने अशा प्रकारे लाईन ड्रॉ करायची. आणि आता बघायचं जर पीठ या लाईनवरती आलं तर हे पीठ व्यवस्थित शिजलेलं नाहीये. पण तुम्ही इथं बघू शकता ही रेषा जशीच्या तशी आहे, म्हणजेच आपलं मिश्रण अगदी योग्य प्रकारे शिजलेलं आहे. तर ही महत्त्वाची खूण लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल की पीठ आपल्याला कितपत शिजवायचं आहे. गॅस मी बंदच केलेला आहे. आता हे मिश्रण तयार आहे, पण 5 मिनिट याला असंच ठेवायचं आणि त्याच्यानंतरच पापड घालायचे. तर 5 मिनिटांनंतर एका प्लास्टिकच्या कागदावरती मी या पापड्या घालते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला एवढ्या जाड पापड्या घालायच्या आहेत. ह्या पापड्या वाळल्यानंतर खूपच पातळ होतात. त्याच्यामुळे सुरुवातीलाच मी दाखवते त्याप्रमाणे एवढ्या जाडसर याला घालायच्या आहेत. आणि पापड्या घालून झाल्यानंतर 2 दिवस आपण कडकडीत उन्हामध्ये याला वाळवणार आहोत. तर पहिल्या दिवशी आपण जेव्हा सकाळी घातल्या पापड्या त्याच्यानंतर उलटता येत आहेत का ते बघायचं दुपारी 5 ते 6 तासानंतर. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूने आपण याला उलटून घेऊन सुकवायच्या आहेत. आणि दुसऱ्या दिवशी वाळलेल्या पापड्या आपल्याला 1 दिवस कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्यायच्यात. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड मी वाळवून घेतलेले आहेत. पापड म्हणा किंवा पापड्या पण खूप छान झालेले आहेत. अजिबात याला चिरा वगैरे पडलेल्या नाही आहेत आणि एकदम अशा पारदर्शक दिसत आहेत. तर पापड चिरण्याचं महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे एकतर ते पीठ नीट शिजलेलं नसतं किंवा मग पापड जेव्हा आपण उन्हामध्ये घालतो तेव्हा ते खूपच पातळ घातलेले असतात, तर पापड चिरतात. पण तुम्ही बघितलंच मी किती जाड पापड घातले होते आणि आता वाळल्यानंतर ते किती पातळ झालेले आहेत. तर पापड आपण घेतलेल्या साहित्यामध्ये 70 तयार झालेले आहेत. तर आता हे तळून बघूया आपण. तेल चांगलं गरम करून घेतलंय तर मूग डाळीची तयार पापडी आपण इथे तळणार आहोत. तर तेल चांगलं गरम करून घ्यायचं, नाहीतर पापडी व्यवस्थित तळली जाणार नाही, शिवाय ती तेलकट होईल. आता याच्यामध्ये एक पापडी घालूया आणि आता तळल्यानंतर तुमच्या लक्षात येईल अगदी तोंडात विरघळणाऱ्या खुसखुशीत अशा मूग डाळीच्या पापड्या आपल्या इथं तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता इथं कलर वगैरे किती मस्त आला आहे. तर 5-6 पापड्या मी इथं तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशा फुललेल्या आहेत. खुसखुशीत तोंडात विरघळणाऱ्या आपल्या मूग डाळीच्या पापड्या. ही रेसिपी इथं तयार झालेली आहे. मी जे तुम्हाला पाण्याचं वगैरे प्रमाण सांगितलंय ते जसंच्या तसं वापरा. तुमची सुद्धा रेसिपी अगदी मस्त होईल. आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान-छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.